लोनार ग्राम पंचायत अधिकारी के मनमाने कारोबार और भ्रष्टाचार के खिलाफ छावा संगठन के थाने जिला के अध्यक्ष दीपक शेलार की उपस्थिति में लगाई गई अपील। बता दें कि भिवंडी तालुका लोनार ग्राम पंचायत के हद में अवैध तरीके से बनाया गया तबेला, लॉजिंग, सड़क की खस्ता हालात, आंगनवाड़ी, स्कूल की मरम्मत और लोनार ग्राम पंचायत अधिकारी वेंकटिक ढोंडगे के खिलाफ भ्रष्टाचार को उजागर करने के लिए छावा संगठन के थाने जिला के अध्यक्ष दीपक शेलार अपने सहयोगियों के साथ भिवंडी के पंचायत समिति पहुंचे, जहां पंचायत समिति विस्तार भिवंडी तालुका के अधिकारी इंद्रजीत काले के समक्ष एक अपील बुलाई गई थी। इस अपील में भ्रष्टाचार को उजागर किया गया। वहीं इंद्रजीत काले ने ग्राम पंचायत में हुए भ्रष्टाचार के खिलाफ पूरी तरह से कार्रवाई करेंगे, इस तरह का आश्वासन देते हुए छावा संगठन के थाने जिला के अध्यक्ष दीपक शेलार को क्या कुछ कहा हम आपको जरूर सुनाएंगे। लेकिन तस्वीर में आप देख सकते हैं कि वहां पर एडवोकेट चांदबी मुजावर मौजूद थी, शशिकांत जादव मौजूद थे, भिवंडी तालुका पंचायत समिति के विस्तार अधिकारी इंद्रजीत काले वहां पर मौजूद थे, ग्राम पंचायत अधिकारी लोनार के वहां पर वेंकटिक ढोंडगे और समाज सेवक दीपक शेलार भी मौजूद थे। हमारे चैनल से बातचीत के दरमियान छावा संगठन के थाने जिला के अध्यक्ष दीपक शेलार और समाज सेवक नीतीश शेलार ने इस पूरे मामले में जानकारी दी और क्या कुछ कहा, ये सुनते हैं। मी छावा संघटना ठाणा जिल्हा अध्यक्ष दीपक त्रिंबक शेलार, महाराष्ट्र राज्य। मी वारंवारी 9/2019 पत्र दिलेलं आहे तबेल्या संदर्भात पंचायत समिती। काही रस्त्यांची आहेत ती तक्रारी आहेत, त्या रस्त्यांच्या काही नादुरुस्ती आहे, त्यांच्यावर अनाकृत बांधकाम झालेलं आहे। दिवाळीच्या 15 दिवस त्यांनी टायमिंग घेतलेला, आपल्याला 15 दिवसाचा टायमिंग घेतलेला आहे आणि 15 दिवसांनी त्याचा पाठपुरावा घेणार आहेत। त्यांच्याकडे आम्ही आरोप तर प्रत्येक वारंवारी त्यांना आरोप लावलेला, पण ते कधी आज मागे पण अशी चौकशी त्यांची लागली। काय होते त्याच्यात आमचे मुद्दे असे आहेत का सांडपाणी जो आमचा निसर्ग जो नाला आहे तो विसर्जनाचा जो नाला आहे त्यांनी तो जो बंद केलेला आहे आणि वारंवारी आम्ही त्याला पत्रेवर करून सुद्धा अजून परत त्याचा तुटला जात नाही। ग्रामपंचायत याच्यावर कायदेशीर कुठला कारवाई करत नाही। अजून काय होते आता काही मुद्दे म्हणजे आता भरपूर मुद्दे आहेत त्यांच्याकडे, पण त्याच्यावर ग्रामपंचायतीने आज परत काही केलेला नाही। रोड झाला, गावामध्ये रस्ते दुरुस्ती, आता काही वर्षापासून रोडचा जो काम चालू आहे, काम इकडे अधुरा असला तरी बिल पास होतो। ग्रामपंचायत मध्ये पूर्ण 5 वर्षे सरपंचाची गेली, अजून परत त्या ही लाईन काढली का ती लाईन काढली का ही लाईन काढली, कुठलाही अजून परत काम होत नाही। मला काय वाटतं याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे तरच ना, तेच सरपंच, त्यांचंच अधिकारी, तेच टेंडर घेणार, तेच त्यांचंच सरपंच आणि त्याचेच मुलं टेंडर घेणार। यो भ्रष्टाचार चुकीचा आहे का नाही? होता का गेल्या 2019 पासून छावा संघटना सतत कार्यरत म्हणजे असा का लोणार शिवनगर चौदरपाडा या गावामध्ये, आपल्या ज्या गावामध्ये आम्ही राहतो त्या गावामध्ये ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष छावा संघटनेचे दीपक त्रिंबक शेलार साहेब यांनी गावा शेजारी अनधिकृत तबेला बांधलेला आहे। तबेला बांधला असून त्याच्यावर 2019 पासून पत्रव्यवहार पंचायत समिती बीडीओ यांना सर्वांना सातत्याने चालू आहे, पण ते सातत्याने चालू असताना यांच्याकडून कोणतीही कारवाई केली जात नाही। ग्रामसेवक यांना पाठीशी घातलं जातं प्रत्येक वेळेला। असंच करत असताना ती फाईल कोर्टमध्ये देखील फाईल केली होती, परंतु ती केली असून पण यांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायतच्या शेजारी म्हणजे 1 किलोमीटर अंतर पण नाही, गावा शेजारी लॉजिंग बांधलेलं आहे। अनधिकृत लॉजिंग बांधून हे काही मुलांच्यावर आणि गावातील काही लेडीज, कंपनीला साईडला येणारे लेडीज यांच्या विपरीत हा परिणाम झालेला आहे त्याच्याबद्दल। त्यामुळे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, चुकीची गोष्ट गांभीर्य घेतला पाहिजे या लोकांनी आणि जो न्याय आहे तो न्याय मिळाला पाहिजे, जेणेकरून आणि गावातील विषय जर बोलण्याचा जर झाला तर गावातील रस्ते, शिवनगर चौदरपाड्याचे रस्ते हे गेल्या किती 5 वर्षापासून तसेच आहेत। टेंडरचे पैसे यांना मिळाले पण अपुरे रस्ते ठेवलेले, त्यांनी कुठल्या प्रकारे रोड केलेले नाही। गेल्या कित्येक वर्षापासून तोच सगळ्या गोष्टी यांच्या चालू आहेत, म्हणजे शासनाच्या डोळ्यामध्ये दिशाभूल करण्याचं काम यांचं चालू आहे आणि यांचा कुठेतरी भ्रष्टाचार चालू आहे। हे या पत्रांद्वारे आणि सन 2019 पासून चालू पत्राद्वारे निदर्शनास येते, जेणेकरून ग्रामपंचायतमध्ये सदस्य सरपंच असला यांना कुठल्या पद्धतीने हे घेण्याचा अधिकार, टेंडर घेण्याचा अधिकार नाही, हे कायदेशीर आहे।
परंतु यांचीच मुले हे टेंडर घेणार, साईटला घेण्याला लावणार आणि हेच सगळ्या गोष्टी करणार, म्हणून हे कायद्याने चुकीचे झालेले आहे. तरी आज रोजी जी आज बैठक घडली, जी ग्रामपंचायत व्यंकटी ढोंगे यांच्या विरोधात होती, यांची आज सुनावणी होती. याच विषयावर सर्व स्वतंत्र विषय गावाचे आणि गावा शेजारी अनधिकृत बांधकाम झालेली कंपन्यांना अनलिगल परमिशन देऊन पाण्याचे त्यांना सुविधा केल्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींमुळे आज त्यांची सुनावणी होती व्यंकटी ढोंगे यांची. आज सुनावणी असल्यामुळे सुनावणीमध्ये झाले साहेबांनी सांगितले, काळे साहेब त्यांनी सांगितले का आम्ही येत्या दिवाळी झाल्यानंतर 15 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमचा विषय आम्ही मार्गी लावू असं आश्वासन केलेलं आहे. मार्गी लागून आम्ही जे अधिकारी त्यांच्यावर योग्यरित्या कारवाई करू असं आश्वासन छावा संघटनेला पदाधिकारी, आमचे वकील आणि आम्हाला सर्वांना दिलेलं आहे. तरी पुढील दिवाळीनंतर 15 दिवसापर्यंत आम्ही कालावधीची वाट पाहू. जर त्याच्यावर कुठल्या पद्धतीने कारवाई नाही झाली तर आम्ही पंचायत समिती भिवंडी येथे 156 शाखा एकत्र मिळून छावा संघटनेचे आंदोलन करू. आमचा इशारा असेल यांना. इथून पुढे आम्ही आमचं जो अंत म्हणजे पत्राची जी आमची किंमत त्यांनी केलेली आहे ते एक दिवसाची यांना मोजून देऊ आम्ही. माझा लास्टचा मुद्दा एकच आहे, यांना प्रशासनाला, गव्हर्नमेंट प्रशासन, पंचायत समिती भिवंडी यांना आमचा संघटना करून इशारा आहे का जो तबेला त्यांनी बांधलेला आहे, आमचा गणेश घाट आमच्यावर अत्याचार केलेला आहे यांनी. या गणेश घाटाचा आम्ही तिथं गणपती विसर्जन करत होतो आणि गणपती विसर्जन करत असताना यांनी आमच्या त्या जी नासधूस केलेली आहे गणेश घाटाची पूर्ण, आणि मस्तीमारी व्यवसाय हा आमचा थांबवलेला आहे. हे कायद्याने पण चुकीचं आहे आणि पाण्यानं पण चुकीचं आहे. त्याच्यामुळं आम्ही गणेश घाट हा तोडला जाईल याची आम्ही शाश्वती करतो त्यांच्याकडून, आणि जर तो पूर्णपणे तोडला नाही तर आम्ही आंदोलन करू हा इशारा यांना आम्ही दिलेलाच आहे.